नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दक्षिण भारत जैन सभा ही जैन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत आहे. समाजाच्या विविध अडीअडचणीच्या काळात मदत करणारी जैन सभा असून समाजहित व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. दक्षिण भारत जैन सभेचे 104वे नैमित्तिक अधिवेशन कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं आयोजित करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सर्वश्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सतेज पाटील, राहुल आवाडे, अभय पाटील, लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी, माजी आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, वीरकुमार पाटील, संजय पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, जैन समाजामार्फत राबवण्यात येणारे विविध उपक्रम हे भावी पिढी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या समाजात शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करण्यात येते. प्रत्येकाला मदत करण्याची भावना असणारा हा अत्यंत प्रागतिक समाज आहे. प्रत्येकाने जगावे आणि इतरांना जगू द्यावे अशी भावना ठेवण्याचे काम जैन समाजाने केले आहे. भविष्यात भावी पिढीसाठी जैन समाज जो निर्णय घेईल त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची सहकार्य करू असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. कोल्हापूरवासियांच्या भावनेशी जुळलेल्या माधुरी हत्तीला नांदणी येथील मठात परत आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री आंबेडकर म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जैन समाज हा धार्मिक आणि अहिंसा जपणारा समाज आहे. दक्षिण भारत जैन सभेमार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. उत्तम संघटन म्हणून कशा पद्धतीने काम करावे याचे जैन समाज हे एक उत्तम उदाहरण आहे. कागल येथील जैन समाजाला बक्षीस म्हणून दिलेली जागा विकसित करू. त्याचबरोबर कागल तालुक्यातील बामणी येथील भगवान महावीराचे एक पुरातन मंदिर असून भगवान महावीर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम निश्चितपणाने मार्गी लावू असे अभिवचन श्री मुश्रीफ यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिले. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी हातकणंगले तालुक्यातील श्री क्षेत्र कुंथुगिरी व श्री क्षेत्र बाहुबली या मंदिरासाठी जिल्हा नियोजनमधून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली असता त्याला त्यांनी सकारात्मकता दर्शवली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगतीचे व जीन विजय या डिजिटल अंकाचे प्रकाशन पालकमंत्री आंबेडकरांच्या तर दक्षिण भारत जैन सभेची पंचसूत्री स्मरणिकेचे प्रकाशन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनात खासदार छत्रपती शाहू महाराज, दोन्ही जैन धर्मगुरू, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते द भारत जनसभेचे सॉफ्टवेअर अनावरण, जैन सभेच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन, आमदार सतेज पाटील तर डॉक्टर चौगले यांच्या लोकसंवाद पुस्तकाचे प्रकाशन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या जैन समाजातील दत्तक पालक योजनेसाठी आमदार सतेज पाटील यांनी 10 लाख रुपयांची देणगी यावेळी दिली. या अधिवेशनात गेल्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच आगामी वर्षासाठीचे संकल्प, समाजहिताच्या योजना, संघटना विस्तार आणि पुढील कार्याची दिशा निश्चित करण्यात आली. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या अधिवेशनासाठी रावसाहेब पाटील, महामंत्री अनिल बागणे, संजय शेटे, अभिनंदन पाटील, सुरेश रोटे, अनिल पाटील तसेच नगरसेवक, नगरसेविका, त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील जैन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.